सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी समाज कल्याण सभापती गीता पवार यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा जयंती महोत्सव समितीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे 10 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्याचे नियोजन होते। मात्र त्यापूर्वी समाज कल्याण सभापती गीता पवार यांनी महापालिका आयुक्त संचिता महापात्र तसेच महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन देऊन जयंती महोत्सवासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। त्यांच्या या पुढाकाराचे स्वागत करत जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी माजी नगरसेविका शेवंतताई वाघमारे यांनी गीता पवार या समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांचे असेच कार्य पुढेही सुरू राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवासाठी महापालिकेकडून 10 लाख रुपयांचा निधी तातडीनं मंजूर करण्यात यावा अशी मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली। यावेळी नगरसेवक अशोक मासाळे, नगरसेवक दरिबा बंडगर, सतीश मोहिते यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला आहे। दरवर्षी आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती स्थापन करून आम्ही मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करत असतोय। तर या ठिकाणी महापौर, समाज कल्याण सभापती आणि आयुक्तांना आम्ही पत्र द्यायला आलो होतो की अण्णाभाऊ साठे यांची जयंती करायला जो खर्च होईल कमीत कमी 10 लाखाची आम्ही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। इथं आल्यानंतर आम्हाला असं माहीत झालं की समाज कल्याण सभापतींनी ह्यापूर्वीच की तरतूद करावं आणि जयंती मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात व्हावं म्हणून पत्र दिल्याबद्दल सभापती गीता पवार यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा पण देते। त्याचप्रमाणे खरोखर समाज कल्याण सभापतीचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे। असंच वार्ड नंबर 10 सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत मागासवर्गीय ठिकाण आहे त्या ठिकाणी लक्ष घालून ह्याच पद्धतीने काम करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी थांबते। जय भीम, जय भारत।